नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे आर1 मराठी कथा या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, जर तुम्ही कथा मराठीमध्ये ऐकणार असाल तर तुम्ही बरोबर योग्य ठिकाणी आला आहात. मित्रांनो, इथे तुम्हाला मोटिवेशनल स्टोरी मराठीमध्ये ऐकायला मिळतील, जे तुमचे आयुष्य बदलून टाकतील. मित्रांनो, मी आज जी स्टोरी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ती स्टोरी ऐकल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की मला आजच काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे आणि माझ्या ह्या मौल्यवान वेळेची व्हॅल्यू एवढी आहे आणि मला आत्तापासूनच माझ्या मौल्यवान वेळाला वाचवायचे आहे आणि काहीतरी मोठे करून दाखवायचे आहे. मित्रांनो, ही स्टोरी तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहणार आहे. कारण मित्रांनो, स्टोरी आपल्याला आयुष्यभर लक्षात राहते, परंतु जर आपण कोणता तरी लेसन शिकत असतो तेव्हा तो आपण काहीतरी दिवसानंतर विसरून जातो, पण कहाणी आपल्याला कायमची लक्षात राहते. तर बिना टाईम वेस्ट करता चला तर मग स्टोरीची सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्हाला अर्जुनाची तर गोष्ट माहितीच असेल. जर नसेल माहिती तर मी आज तुम्हाला ते सांगणार आहे. मित्रांनो, गुरु द्रोणाचार्य आपल्या शिष्यांना धनुर्विद्या शिकवत होते आणि त्यांचे लक्ष म्हणून एक लाकडी पक्षी झाडावर ठेवला आणि शिष्यांना पक्षाला बाण मारायला सांगितले. त्यांनी पहिल्या शिष्याला विचारलं, तुला काय दिसत आहे? तो म्हणाला, मला झाड, फांद्या, पान आणि आकाश पक्षी दिसतोय. द्रोणाचार्यांनी त्या शिष्याला थांबवायला सांगितलं. नंतर त्यांनी अर्जुनाला तोच प्रश्न विचारला. अर्जुनने असे उत्तर दिले की मला फक्त पक्ष्यांचा डोळा दिसतोय. द्रोणाचार्य म्हणाले, फार छान, मार बाण. बाण सरळ गेला आणि पक्षाच्या डोळ्यात घुसला. मित्रांनो, या गोष्टीतून आपल्याला शिकायला मिळालं की ते ध्येयावर लक्ष केंद्रित केल्याशिवाय आपल्याला आपलं ध्येय गाठता येत नाही. ध्येयावर लक्ष केंद्रित करणं आणि त्या ठिकाणी सर्व बळ एकवटणं हे अवघड आहे, परंतु ही कला शिकणं शक्य आहे. म्हणून मित्रांनो, आयुष्याच्या महामार्गावरून प्रवास करताना तुमची नजर ध्येयावर असू द्या. तर मित्रांनो, या कथेतून तुम्हाला काय बोध भेटला ते मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक केल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ नका. तर मित्रांनो, भेटूया अशाच मराठीमध्ये मोटिवेशनल कथा घेऊन. तर तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.